आपल्या रस्त्याची प्रगती आमदार पाहिल्यानंतर मला वाटतंय आमच्या जिल्ह्यात जर असतं तर आम्ही काही त्या अधिकाऱ्याला सोडणार नसता आणि कॉन्ट्रॅक्टरला तरी सोडणार नसता. माझ्या मतदारसंघात अशी रस्त्यांची अवस्था असती तर अधिकारी ठेकेदारांना सोडलं नसतं. नंदुरबारहून नवापूरच्या ग्रामीण भागात पोहोचताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनुभवली रस्त्यांची दुरावस्था. आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या समोरच व्यक्त केली नाराजी. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज नंदुरबारहून नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आले होते. नवापूर तालुक्यातील करंजाडी श्रावणी परिसरात इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या दूध शीतकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी ते आले होते. नंदुरबारहून नवापूरच्या ग्रामीण भागात येताना पालकमंत्र्यांना रस्त्यांची प्रत्यक्ष दुरावस्था अनुभवायला मिळाली. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डेअरीच्या उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नवापूरचे विद्यमान आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यासमोरच रस्त्याच्या प्रश्नावर भाष्य केले. यावेळी त्यांनी, आमदार साहेब, आपल्याला रस्त्यांची परिस्थिती पाहावी लागेल. आमच्या मतदारसंघात जर अशी परिस्थिती राहिली असती तर मी अधिकारी आणि ठेकेदारांना सोडलं नसतं, अशा आशयाचे वक्तव्य केले. कार्यक्रमाला मनापासून मी धन्यवाद देतो. वास्तविक आपल्या रस्त्याची प्रगती आमदार पाहिल्यानंतर मला वाटतंय आमच्या जिल्ह्यात जर असतं तर आम्ही काही त्या अधिकाऱ्याला सोडणार नसता आणि कॉन्ट्रॅक्टरला तरी सोडणार नसता. मग आता हे दुरुस्त करावं लागेल. पालकमंत्री म्हणून काही दिवसापूर्वी माझी जबाबदारी आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा संपल्याबरोबर आपल्याला चांगले रस्ते करावे लागतील आणि आपल्याला हा विकास आपल्या जिल्ह्याचा करावा लागेल. आदिवासी भागाचा विकास आहे. निधी भरपूर येते, पण तुझा योग्य वापर होण्याच्या दृष्टीनं मी पालकमंत्री म्हणून डोळ्यात तेल भरून काम करेन. जे काम करते प्रामाणिकांनी पारदर्शी करेल असा विश्वास मी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मी अनेक 2-3 महिन्यांनी येऊन एनडीडीबीच्या अधिकाऱ्यांना सांगतो मी याची पाहणी करणार आहे. एवढी खात्री मी बाळगा. कारण पुन्हा एकदा येऊन हे चाललं पाहिजे, आपल्याला हे वाटलं पाहिजे आणि या पैशाची गोडी तुम्हाला लागली पाहिजे. आपल्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अतिशय घाई गडबडमध्ये आलो. आता जिल्हा मिशनमध्ये बैठक असल्यामुळं मला जायला आपण परवानगी द्यावीची विनंती करतो. सत्कार आता आमदार साहेबांनी करा. मला मिटिंगला जायचं असल्यामुळं मी आपली सर्वांची मनापासून माफी मागतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि हा संघ चांगला मोठा व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय जय महाराज. नंदुरबारहून नवापूर तालुक्यात आल्यानंतर ग्रामीण भागातील रस्त्यांवरून प्रवास करताना पालकमंत्र्यांना रस्त्यांच्या दुरावस्थेचा थेट अनुभव आल्याने हा मुद्दा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही चर्चेत आला. त्यामुळे नवापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि देखभाल यावर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते. नंदुरबारहून नवापूरच्या ग्रामीण भागात येताना पालकमंत्र्यांनी स्वतः रस्त्यांची परिस्थिती अनुभवली असल्याने आता या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.